तर पहलगामवरच्या हल्ल्यावरनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. पाहूयात ते काय म्हणाले. आपण किती बेसावध होतो याचाही ॲनालिसिस केलं पाहिजे. त्या ठिकाणी संरक्षण का नव्हतं हे पाहिलं पाहिजे आणि ज्यांनी हल्ला केलेला आहे त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. त्यासाठी त्या लोकांना हुडकणं, त्याच्या मागचा जो कॉन्स्पिरेटर आहे त्याला हुडकणं, हे काम केंद्र सरकारच्या गुप्तहेराने आणि बाकीच्यांनी केलं पाहिजे आणि त्यांना प्रायश्चित्त झालं पाहिजे. त्याशिवाय असे हल्ले थांबणार नाहीत. जो मास्टर माइंड आहे त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे. मग तो भले पाकिस्तानात असो किंवा कुठेही असो, मी या मताचा आहे की त्याला त्याच्या देशात जाऊन नमवलं पाहिजे. पुढची बातमी बघूयात. पीएमआरडीएचा विकास आराखडा करताना बांधकाम व्यावसायिक आणि उद्योजकांच्या जागा या वगळण्यात आलेल्या आहेत आणि गोरगरिबांच्या जमिनींवरती आरक्षण टाकण्यात आली आहेत अशा तक्रारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विकास आराखडा रद्द केल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. यावेळी त्यांनी पीएमआरडीएच्या कारभारावरती ताशेरे ओढले. नवीन आराखड्यात रस्ते परवडतील अशा घरांचं आरक्षण टाकलं जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. पीएमआरडीएचा पण आत्ताचा डीपी आपण रद्द केलेला आहे. पीएमआरडीए मध्ये बऱ्याच तक्रारी देवेंद्रजींच्या कानावर गेल्या. तिथं मोठे मोठे बिल्डरांनी प्लॉट घेतले, त्यांच्यावर रिझर्वेशन काही नाही, पण जे गोरगरीब आहेत त्यांच्यावर मात्र रिझर्वेशन टाकली. म्हणजे अन्यायकारकच झालं. त्याच्यामुळं आता पुन्हा त्याला वेळ लागेल. हा आराखडा ऑफिसमध्ये बसून बिल्डर अथवा काही ठराविक धनदांडग्यांचा हित जोपासणारा आणि सर्वसामान्य लोकांच्या घरावरून व काही लोकांना भूमिहीन करणारा असा हा आराखडा तयार झालेला होता. हाच आमचा मुळात आक्षेप होता आणि MPC कमिटीचे मेंबर नसताना हा आराखडा तयार केलेला होता. हा घटनाबाह्य हे आम्ही मुद्दे घेऊन कोर्टामध्ये यावर याचिका दाखल केलेली होती. तर काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर देशासह जगभरात मोठ्या घडामोडी घडत आहेत. भारत पाकिस्तान या दोन्ही देशातील राजनैतिक तणाव दिवसागणिक आणखी वाढत चाललाय. या हल्ल्यानंतर भारत सरकारनं सुद्धा पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतली आणि सिंधू पाणी करार बंद करण्यासारखे अनेक मोठे निर्णय घेतले. या दरम्यान पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो या आक्रमक आणि त्यांनी चिथावणीखोर विधानं करून ही परिस्थिती अधिक गंभीर केली आहे. एकतर आमचं पाणी नदीत वाहील किंवा त्यांचं रक्त. भारताची लोकसंख्या जास्त असू शकते, पण आम्ही धाडसी लोक आहोत. सीमेवरील आमचा आवाज तुम्हाला योग्य उत्तर देईल असं त्यांनी म्हटलंय. भारत को कहना चाहूंगा कि सिंधु हमारा है और सिंधु हमारा रहेगा. या इस दरिया से हमारा पानी बहेगा या उनका खून बहेगा. ऐसे नहीं हो सकता, ऐसे नहीं हो सकता कि एक दिन तू उठ जाए और ये फैसला करे कि आप इंडस वाटर ट्रीटी को नहीं मानते हैं. तर जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवरती हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांच्या रक्षणासाठी एक तरुण धावून आला. सय्यद आदिल हुसेन शहा असा अवघ्या या 20 वर्षांच्या युवकाचा देखील या दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. माणुसकी दाखवत धाडसानं दहशतवाद्यांना सामोरं जाणाऱ्या सय्यदच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत केली. पहलगाम इथे मदतीसाठी गेलेले कार्यकर्ते आणि सरहद संस्थेचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून सय्यदच्या कुटुंबियांना हा धनादेश देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सय्यदच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. पर्यटकांवर तो गोळीबार करू नये पुन्हा म्हणून त्याने जीवाची बाजी लावली आणि त्याच्यामध्ये मागून दुसऱ्या एका आतंकवाद्याने अतिरेक्याने त्याला गोळ्या घातल्या आणि तो त्याच्यामध्ये शहीद झाला. त्याच्या परिवाराशी देखील मी आज फोनवर बोललो. आपले कार्यकर्ते तिथे गेले, त्याला देखील एक परिवाराला त्याच्या 5 लाख रुपयाची मदत
केली आणि त्याचं जे मोडकळीस आलेलं घर देखील आपले कार्यकर्ते तिथं त्याला पुन्हा बांधून देतील. तर पहलगामवरच्या हल्ल्यावरनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. पाहूयात ते काय म्हणाले. आपण किती बेसावध होतो याचाही ॲनालिसिस केलं पाहिजे. त्या ठिकाणी संरक्षण का नव्हतं हे पाहिलं पाहिजे आणि ज्यांनी हल्ला केलेला आहे त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. त्यासाठी त्या लोकांना हुडकणं, त्याच्या मागचा जो कॉन्स्पिरेटर आहे त्याला हुडकणं, हे काम केंद्र सरकारच्या गुप्तहेराने आणि बाकीच्यांनी केलं पाहिजे आणि त्यांना प्रायश्चित्त झालं पाहिजे. त्याशिवाय असे हल्ले थांबणार नाहीत. जो मास्टर माइंड आहे त्याच्यापर्यंत पोचलं पाहिजे. मग तो भले पाकिस्तानात असो किंवा कुठेही असो, मी या मताचा आहे की त्याला त्याच्या देशात जाऊन नमवलं पाहिजे. यानंतर पहलगाम हल्ल्याबाबतची सर्वात मोठी एक्सक्लुझिव्ह माहिती न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली. ती म्हणजे या हल्ल्याचा मास्टर माइंड आदिल हुसेन ठोकर असल्याचं समोर आलंय. याच आदिलनं पर्यटकांवरती गोळ्या चालवल्याची माहिती सुद्धा प्रत्यक्षदर्शींनी दिली. आदिल हुसेन ठोकरनं लष्कर-ए-तोयबाच्या पाकिस्तानमधील कमांडर सैफुल्ला कसुरी आणि अबू मुसा यांच्याशी संगनमत करून पहलगाम हल्ल्याची योजना आखल्याची माहिती मिळतेय. अनंतनागमध्ये राहणारा वली मोहम्मद ठोकरचा आदिल हा मुलगा आहे आणि 22 एप्रिलला पहलगाम जवळच्या बैसरन इथे झालेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा जो काही मृत्यू झाला. या हल्ल्याचा मास्टर माइंड आदिल हा सध्या फरार आहे. त्याचा आणि त्याच्या साथीदारांचा युद्ध पातळीवरती शोध घेण्याचं काम सुरू आहे आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 20 वर्षांचा आदिल हा 2018 मध्ये दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होताना दिसला होता. तेव्हा तो प्रसिद्धीच्या झोतात आला आणि त्याच वर्षी आदिल पाकिस्तानला गेला. त्यानंतर तो बंदी घालण्यात आलेल्या पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटना LET मध्ये सामील झाल्याची देखील माहिती समोर आली आहे आणि 2024च्या मध्यात आदिल पुन्हा राजौरी, पूंछ या भागामध्ये आणि या वर्षीच्या सुरुवातीला घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांसोबत दिसला होता. तर अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2024 मध्ये आदिल हा नियंत्रण रेषेवरून भारतात परत घुसला आणि दोडा, किश्तवाड या भागामध्ये तो सक्रिय होता. आता याच आदिलच्या मुसक्या आवळण्याची तयारी तपास यंत्रणांनी केली आहे. आतंकवादियों ने जो पहलगाम में घटना की है, जिससे देश उद्वेलित है और प्रधानमंत्री मोदी जी से आशा के साथ इसका भरपूर जवाब देने की आशा रखी है. साथ ही साथ देश मजबूती से आगे इस संकट से बढ़े और माकूल जवाब उन लोगों को जो इसके पीछे दोषी हैं उनको दिया जाए. इसके लिए भगवान गणेश जी का आशीर्वाद मिले. तिथले जे अँकर्स आहेत, तिथले जे एडिटर्स आहेत, ते अनेक भारतीय नेत्याचे नाव देत आहेत. म्हणतात की बघा हे भारतीय नेते या पक्षाचे म्हणत आहेत की भारतामध्ये मुस्लिम सेफ नाही आहेत म्हणून दहशतवाद्यांनी हिंदूंना मारलं. तर अशा प्रकारचं जे खोट्या नाट्या बातम्या पसरवतात, खोट्या आणि ज्यांची नावं पाकिस्तानी पेपरमध्ये आलेली आहेत, याच्यामध्ये काही राजकीय नेते आहेत, याच्यामध्ये काही ॲक्टिव्हिस्ट आहेत, याच्याशिवाय काही NGOज आहेत, यूट्यूबर्ससुद्धा काही अशा प्रकारचा दुष्प्रकार करत आहेत. त्यांच्याविरुद्धसुद्धा कारवाई करणं जरुरी आहे. दहशतवादी हल्ल्याच्या संबंधात बातम्या येत आहेत की ज्यांनी दहशतवादी हल्ल्यामध्ये मदत केली होती त्या तिघांची नावं पुढे आलेली आहेत आणि त्यांची घरं आता बर्बाद करण्यात आलेली आहेत. याच्याशिवाय अनेक जे त्यांचे समर्थक होते तिथे, ज्यांना ओव्हरग्राऊंड वर्कर्स किंवा OGW म्हटलं जातं, त्यांना पण अटक करण्यात आलेली आहे आणि नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करत आहे. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये जे दहशतवादी या हल्ल्यामध्ये होते त्यांना मारण्यात येईल, कारण त्यांचे आयुष्य काश्मीरमध्ये फार तर 5 ते 6 महिने एवढंच असतं. तर पुढची एक महत्त्वाची बातमी आपण बघूयात. आज मनसे प्रति महापालिका सुरू करणारे महापालिका प्रशासनाचा कारभार जरी सुरू असला तरी सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. त्यामुळे अशा प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी हे प्रति महापालिका सभागृह भरवण्यात येणार आहे. या महासभेसाठी मनसेनं सर्वच राजकीय पक्षांना निमंत्रण दिलेलं होतं. मात्र भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी या पत्राला उत्तर दिलंय.
ज्या उबाठा पक्षानं मुंबई महापालिकेत गेली 25 वर्ष पराकोटीचा भ्रष्टाचार केला, त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांनी आज अकराळ विक्राळ रूप धारण केलंय. त्यांच्याबरोबर चर्चा करून काय साध्य होणार असा सवाल उपस्थित करत आपण यात सहभागी होणार नसल्याचं आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे या महापालिका बैठकीमध्ये किंवा जी काही प्रति महापालिका भरवली जाणार आहे, सभागृह भरवलं जाणार आहे, त्यामध्ये भाजप सहभागी होणार नाही हे आशिष शेलार यांनी स्पष्ट केलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पाण्यासाठी गेले 9 दिवस आंदोलन केलेलं आहे. आज रिकामी घागर पालखीमध्ये ठेवून दिंडी काढण्यात येते. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे स्वतः दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. दिंडी पाण्याच्या टाकीजवळ जाऊन भजन कीर्तन सुद्धा केलं जाणार आहे आणि या आंदोलनाला लबाडांनो पाणी द्या असं नाव देण्यात आलंय. दररोज वेगवेगळं महिनाभर हे आंदोलन केलं जाणार आहे. आज या आंदोलनाचा 9वा दिवस आहे.